ए, काय करताय? सलेट वाट लागली यार. तुझं आता काही खरं नाही. का काय झालं? सिद्धू, तुझ्या घरचे असं वागतील असं कधीच वाटलं नव्हतं मला. नव्हतं वाटलं यार. हा, वाटलंच नव्हतं यार. मला पण. मला पण. अरे आपल्या तिघांना पण. ए, मग झालंय काय? सिद्धू यार. अरे यार तुझ्या घरचे डायरेक्ट हे सांगतो का देव ठेवून थांब, मी सांगतो. सिद्धू यार, तुझ्या आईने तुझ्या लव्ह स्टोरीचं डिपॉझिट जप्त केलंय. म्हणजे तुझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड. ए, हिंमत कशाला रे असं बोलायची? सिद्धू, जसं की तुला माहितच नाहीये हा. तुझ्या घरात काय चाललंय ते. अरे मला नाही माहिती माझ्या घरात काय चाललंय ते. थंडगे मी सांगतो. हा. ते तिथे बसलेत ना, ते मस्त सुपारी खात खात तुझ्या लग्नाची सुपारी फोडताय. यार काय करू मी यांचं यार. माझ्यापेक्षा माझ्या लग्नाची काही यांनाच आहे. हा, आणि तुम्ही बसा इथे आगीत तेल होतात. अरे सिद्धू, तसं नाही यार. आम्हाला पण माहिती आहे तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. हा, तुझ्या लव्ह स्टोरी विषयी वाटतं यार आम्हाला काहीतरी. खूप हसायला येते ना. कुठे राहिला होता? तुला माहिती ना दादा काय आहे? घरचे झोपले सगळे. झोपले. तो वेंकी झोपलाय. दाराला कडी लावली. मग आता काय करायचं? अरे हा, ज्याच्यासाठी आलो ते करूया. पुन्हा दादा मोठा असण्याचा लय फायदा घेतो माहितीये. दादा, बोल. तो जैन ब्रो सॉलिड पोरगा आहे ना. असणारच. त्याशिवाय काय तू त्याच्या पाया पडलास? पाया पडलो. नाही, गुलाबाचं फूल देऊन वेलकम केलंस ना त्याला. मग ते वेलकम केलं मी. मग मग त्याच्या मागे शेपटार का असा 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 असं. दादा, हं? जानू आपली बहीण आहे. मग? हा, आणि तिचा तो होणारा नवरा आहे. म्हणूनच भीती वाटते. अरे दादा, त्याला काय हवं नको ते बघत होतो मी, बाकी काही नाही. हो? हो. हरीश, हा. मी तुझा भाऊ आहे. मग ते पण मोठा. लहानपणापासून बघतोय मी तुला. हा, तुझा जिथे फायदा असतो तिथे तुझी पावलं आपोआप वळतात. कळलं ना? आमदारांची पोरगी उगाचच नाही पटवलीस तू. दादा, हे काय बोलतोयस तू? हे काय शब्द आहे? आमदारीची पोरगी पटवली वगैरे हे काय आहे? काय चुकीचं बोलतोय मी? हे पण शब्द काय आहे? सिंचना आमदारांची मुलगी नाही. हा, माझी आमदारांची असेल पण मुलगी आहे ना त्यांचीच. काय? बरोबर आहे की नाही? हो. मग काय चुकीचं बोललो मी? काय यार तू. आणि आता जयंत ब्रो जयंतचा पैसा आत घेण्याचा सॉलिड प्लॅन आहे तुझा, नाही का? तुझ्या बिझनेसच्या आयडिया, मास्टर प्लॅन सगळं कळतंय मला. दादा, एक सांगू तुला, बोल ना. माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे की नाही. हळू बोल. कोणीतरी ऐकेल आणि तुझ्या बिझनेसच्या आयडिया चोरेल, नाही तर घरातले ऐकले तर मारतील आपल्याला. तुला माहिती आहे ना, माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे हा. आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. मग माझ्या आयडिया आणि त्याचा पैसा हे जर एक झालं ना, तर आम्ही भन्नाट बिझनेस टाकू शकतो आणि मग प्रॉफिटच प्रॉफिट होणार, है की नाही. दादा, तू ना एक दिवस शांतपणे माझ्यासोबत बस आणि माझ्या बिझनेस आयडिया ऐकून घे. पागल होशील तू, पागल. अरे, लहानपणापासून तुझ्या या बिझनेसच्या आयडिया ऐकून तू पागल का नाही झालास याचा विचार करतोय मी. हे काय बिझनेसच्या आयडिया सगळे फुसके बाहेर असतात तुझे. सांगतोय पागल होशील, पागल. फुसके बाहेर असतात माझे. मग? हो, फुसके बाहेर माझे ना. नाही तर काय, एक टाकली कसलं अर्धी. हे बघ, ती सिगरेट अर्धी असेल नाही तर पूर्ण असेल. अहो, डबा तयार आहे, या लवकर. हो, आलो. या. हो. काय पसारा केलाय हा वरदने. वरद पण ना, वरद कुठे डबा? कुठे पण ना, संपून या डबा. अरे जयंत, तुम्ही या. दादा, तुम्ही नाही, तू.
हो जयंत ये ये ना वीणा. नमस्कार बहिणी. नमस्कार. सॉरी हा, ते मी जरा पसारा आवरतच होते पण राहिला सकाळच्या गडबडीत. तुम्ही या ना, बसा बसा, मी आईंना पाठवते. हा बसा. ये ना. मी जरा निघतो, मला उशीर होतोय ऑफिसला. हा ओके, बस आरामात. ओके, गुड डे. अरे विश यू द सेम. चले आजी. आजी नमस्कार. सुखी राहा बेटा. नेमका तू आलायस आणि आमची सकाळची गडबड आहे. काहीतरीच काय आजी, उलट ही लगबग मी माझ्या घरी खूप मिस करतो. पण इथे आल्यावर एकदम फ्रेश वाटतंय, स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतंय. आणि आता मी सुद्धा त्या खूप साऱ्या माणसांनी भरलेल्या फॅमिलीचा एक भाग झालोय, तर मला ही फिलिंग खूप आवडते. बस. जयंतराव नमस्कार. आई नमस्कार. अहो जयंतराव असं सारखं सारखं पाया पडू नका हो. आई तुम्ही मला फक्त जयंतच म्हणा. नाही हो, नाही म्हणजे इतर तुम्हाला एकेरी नावाने हाक मारतायत, त्यांना हाक मारू दे तशी. मला बाई नाही जमणार. ओके. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. बसा.